डोंट ब्लेम पॉलिटिक्स, जॉईन अँड चेंज हे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे एका महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुण महापौराचं. बाय चान्स नाही पण बाय चॉईस राजकारणात ज्यांनी प्रवेश केला. खूप कमी वयामध्ये राज्यमंत्री दर्जाचं महापौरपद ज्यांनी मिळवलं ते आहेत लातूरचे महापौर विक्रांतजी गोजपुंडे. त्यांच्यासोबत आजच्या आदर्श मैत्रीच्या आजच्या या कट्ट्यामध्ये आपण मनमुराद गप्पा मारणार आहोत. भैया तुमचं स्वागत आहे. मी सुरुवात करतो की आपलं बालपण, शिक्षण आणि आपल्या कुटुंबाविषयी बरं आम्हाला थोडं सांगा. नाही, तसं माझं कुटुंबाविषयी फारसं सांगण्यासारखं नवं नाही, कारण माझं कुटुंब सगळ्यांना परिचितच आहे. माझे काका हे मराठवाड्यातले पहिले सिने अभिनेते. त्यांनी अनेक नाटकं गाजवली आणि मराठवाड्यात खऱ्या अर्थानं नाट्य चळवळ आणि सांस्कृतिक सगळ्या या चळवळीला त्यांनी चालना दिली. त्यांच्यानंतर माझे वडील लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिलं, अनेक पदांवरती त्यांनी काम पाहिलं. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानाचे ते अध्यक्ष आहेत. आणि असा एक तशा अर्थानं बघितलं तर मूळचं शेतकरी कुटुंबातनं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. माझे आजोबा हे अगदी हाडाचे शेतकरी. आणि मग मात्र माझ्या काकांनी अभिनयातून प्रवास सुरू केला, माझ्या वडिलांनी राजकारणात प्रवेश सुरू केला आणि योगायोगानं ते दोन्हीही क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च पदं त्यांच्याकरिताची असलेली गाठली. आणि त्यानंतर मग मी पुढच्या पिढीमध्ये मी आता राजकारणात आहे. तसं मी आणि माझे वडील बंधू असे आम्ही दोघं भाऊ आणि माझ्या काकांचे 5 मुलं, म्हणजे 2 बहिणी आणि 3 भाऊ. तसं सगळं कुटुंब राहायला जरी वेगवेगळे असलो तरी तसं सगळं कुटुंब एकत्रच आहे. आणि माझ्या आई स्वतः ती गृहिणी आहे, पण माझ्या विचारांमध्ये किंवा माझ्या वागण्या बोलण्यामध्ये बहुतांश तिचा प्रभाव प्रामुख्याने जास्त आहे. आजोळ कुठलं? माझा आजोळ सुगाव. त्याच्यामुळं माझ्या आईचा प्रभाव माझ्यावरती बऱ्यापैकी जास्त आहे. पण माझे आयुष्यातले आयडल जर कुणी असेल तर ते माझे वडील आहेत. म्हणजे मी लहानपणापासूनच त्यांचं एकंदरीत वागणं किंवा त्यांचं एकंदरीत चरित्र जे आहे ते अतिशय विलक्षण आहे. आणि मी लहानपणापासून अगदी जवळून त्यांचा सगळा प्रवास बघितला, त्यांचे आयुष्यातले चांगले क्षण, वाईट क्षण बघितले. परंतु प्रत्येक प्रसंगाला हिमतीनं सामोरं जाणं किंवा आपण एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती प्रत्यक्षात आणल्याशिवाय सोडायचं नाही आणि पैशासाठी कधी काम करायचं नाही. पण प्रत्येक माणसाला योग्य न्याय मिळाला पाहिजे किंवा त्याला काय मदत आपण करू शकतो अशा पद्धतीनं त्यांचं जे एकंदरीत वागणं असतं तर ते मला फार भावायचं लहानपणापासून. मी अगदी मला वाटतं 3री-4थीला असेन त्यावेळेस माझे वडील नगराध्यक्ष झाले. मला कदाचित त्यावेळेस कळतही नव्हतं की नगराध्यक्षाचं काम काय असतं, पण मला माहीत होतं की ते कुठल्या इमारतीमध्ये ऑफिस आहे त्यांचं. जेव्हा केव्हा मी त्या इमारतीच्या समोरून रिक्षामध्ये किंवा कशातनं जायचो त्यावेळेस मला त्या इमारतीबद्दल प्रचंड आकर्षण असायचं. आणि कदाचित त्याच्यातूनच पुढं होऊन मी राजकारणात आलो असेल. मी तसा ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. 1ली ते 10वी मी ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. लातूरच्या पूर्व भागातलं त्या काळात ती संस्था नव्यानं विकसित होती. आता तर खूप मोठं रूप तिथं शाळेने घेतलेलं आहे आणि त्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो. त्यानंतर शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज यामध्ये शिक्षण घेतलं. BCom माझं पूर्ण झालं. त्यानंतर इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमाही केला. MBA करण्यासाठी पुण्याला गेलो, पण 8च दिवसात परत आलो. म्हणजे मला काही पुण्याची हवा मला काही मानवली नाही. बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात एक प्रश्न होता की इतकं छान क्रिएशन, इंटेरियर डेकोरेशनचा तुमचा जो कोर्स झालेला आहे, मला वाटतं मुळातच आर्टिस्टिक असलेला तुमचा स्वभाव आणि त्यात आणखी एक वेगळं व्हिजन, त्याचं एक कॉम्बिनेशन म्हणता येईल. कारण
कधी नव्हे ते महापालिकेमधल्या बऱ्याच गोष्टी इंटरनल आंतरिक ज्यावेळेस आम्ही इमारत बघतो तर बाहेरून तर हे तसं जुनं म्हणजे ती इमारत आणि आंतरिक जे बरेचसे बदल तुम्ही महापौर झाल्यानंतरचे जे आम्ही बघतो खूप सुंदर अशा काही कॅबिन्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीचं काही मधलं इंटेरियर निश्चित ते आम्हाला भावणार आहे, छान वाटतं. नाही, असं आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपण जास्तीत जास्त वेळ जिथं व्यतीत करतो, माझं कायम मानणं असं असतं की तिथलं वातावरण हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे, उत्साहपूर्ण असलं पाहिजे. त्याचा निश्चित कामावरती परिणाम होतो, आपली कार्यक्षमता वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि सकारात्मक कामं होण्यावरती भर दिला जातो. त्यामुळं मी कायम असं समजतो की आजूबाजू जिथं आपण वावरतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी टापटीप असाव्यात, योग्य पद्धतीनं मांडणी असावी किंवा थोडंसं कल्पकता त्याच्यामध्ये कशी देता येईल हा प्रयत्न असतो. कदाचित तुम्ही म्हणताय तसंही त्याची जोड असेल, पण मुळातच कलावंताच्या कुटुंबात जन्मल्यामुळं कदाचित तोही एक ॲस्पेक्ट असू शकतो. असं एकंदरीत माझं शिक्षण पूर्ण, ग्रॅज्युएशन आणि बाकी सगळ्या गोष्टी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुळात कलावंताचं घर, एका अर्थानं राजकारणाचं सुद्धा घर आणि गोजमगुंडे परिवार तसा जुना, लातूरला परिचित असलेला, शहराला परिचित असलेला. सुरुवात कशी झाली, पहिला टर्निंग पॉईंट आपण जसं म्हणतो, मी सुरुवातच जशी केली की डोंट ब्लेम पॉलिटिक्स, जॉईन अँड चेंज, बाय चान्स नाही तर बाय चॉईस तुम्ही हे प्रोफेशन म्हणून निवडलात, तर त्याची मुळात सुरुवात कशी आणि कुठून झाली? नाही, मी ज्यावेळेस लहानपणापासून वडिलाला पाहायचो, मला त्यांचं व्यक्तिमत्व फार आकर्षित करायचं आणि ते जे करतात ते जसं वागतात, त्यांची अनेक मोठ्या नेत्यांसोबतची असलेली जवळीकता, म्हणजे अगदी शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांच्या ते अगदी जवळचे, त्यानंतर विलासरावजी देशमुख साहेबांच्या अगदी जवळचे आणि घरातले. त्याचबरोबर मध्यंतरी काही काळामध्ये तणाव थोडासा निर्माण झाला नेत्यांमध्ये, त्यांनी भूमिका बदलली आणि पुन्हा मी पाहायचो की गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्याही ते तितकेच जवळचे, प्रमोदजी महाजन साहेबांच्या तितकेच जवळचे आणि अनेक प्रसंगामध्ये मी अनुभवलं की शरद पवार साहेबसुद्धा त्यांना अगदी जवळीकतेनं आणि आपुलकीनं बोलायचे, करायचे, संपर्क साधायचे वेळोवेळी. आणि हे सगळं बघत असताना मला वाटायचं की एवढी मोठी नेते मंडळी आणि अशा मंडळींचा सहवास आपल्याला सुद्धा लाभला पाहिजे किंवा ह्या क्षेत्रात त्यांची जी कामं मी पाहायचो की प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जायचं, त्याच्यामुळं मला एक कायम ओढ राजकारणाची राहत आली. अगदी लहानपणापासून मी TV च्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून वर्तमानपत्र मी अगदी शाळेपासून वाचायचो. म्हणजे वडिलांनी आम्हाला सगळ्यांना लावलेली ती एक चांगली सवय होती की ते दर रविवारी अग्रलेख वाचायला लावायचे. अगदी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा वर्तमानपत्राचे अग्रलेख आम्हाला आवर्जून वाचायला लावायचे आणि त्यांची एक खूप चांगली सवय आहे अजूनही, ती मला काही अंगीकारता आली नाही. ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात जे काही घडायचं ते आपल्या परिवारासोबत ते शेअर करायचे. म्हणजे आमच्यासोबत गप्पा मारायचे, सांगायचे बाहेर काय चाललं आहे, काय अडचणी होत आहेत, काय चांगलं होतं आहे. त्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या जवळून शिकता आल्या आणि एकंदरीत एक मी आकर्षित झालो. आणि तुम्ही म्हणालेलं खरं आहे की मी बाय चान्स नाही तर बाय चॉईस इकडं आलो. मी ठरवून या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे कदाचित ऐकायला तुम्हाला गमतीचं वाटेल, पण आता माझ्या लग्नालाही साधारणतः 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी ज्यावेळेस माझं लग्न जमत होतं आणि मी माझ्या पत्नींना बघायला गेलो, तर बोलताना मी त्यांना कल्पना दिली की मी राजकारणात करिअर करणार आहे, मी काही व्यवसाय करणार नाही. आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला चालेल का? आता ते प्रत्येक मुलीप्रमाणे त्यांनी सांगितलं चालेल. आता ते मनातून त्यांनी चालेल म्हटलं होतं का नाही ते मला अजूनही माहीत नाही. पण मी फुल्ली प्रिपेअर्ड होतो की मला क्लिअर होतं की मला ह्याच्यामध्येच करिअर करायचं. माझ्यामध्ये ते मला ते पॅशन हे होतं की मला ह्याच गोष्टीत जायचं आहे, हेच करायचं. आणि माझं एक ध्येय होतं की वडील ज्या संस्थेमध्ये गेले त्या संस्थेत त्या खुर्चीवर कधीतरी विराजमान होऊन आपल्याला सेवा करायची. असं बऱ्याच वेळेस असतं की एखादा डॉक्टर असतो, म्हणजे जुना डॉक्टर त्या गावातला शहरातला असतं,
त्यांची अपेक्षा असते की मुलांना पण डॉक्टर व्हावं, पण मग मुलगा काय करतो तर खूप मेहनत करतो, अभ्यास करतो, डॉक्टर होतो. एखादा पैलवानाचा मुलगा असेल, त्यालाही पैलवान बनायचं असेल तर तो म्हणजे रोज कसरत करतो, 4ला उठतो, बऱ्याच गोष्टी करतो. तसं राजकारणात जायचं म्हणून तुम्ही काय कसरती केल्या किंवा काय गोष्टीची तयारी केली? नाही बाय चॉईस आहे, मग तयारी काय केली, सुरुवात कशी झाली? नाही, तशी तयारी म्हणून फारसं काही मी केलं नाही. म्हणजे अजून एक तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की मी जोपर्यंत कॉलेजमधनं बाहेर पडलो माझं शिक्षण संपवून, तोपर्यंत मी कधीही माईकच्या समोर गेलो नव्हतो किंवा कधीही स्टेजवरती गेलो नव्हतो. मला खूप भीती वाटायची स्टेजची, भाषण तर खूपच दूर. त्यामुळं तसं काही तयारी केलेली नव्हती. पण एक आहे की माझ्या या जडणघडणीमध्ये माझे मोठे बंधू जे आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण मी अगदी लहान असल्यापासून कदाचित त्याला ते जाणवत असायचं की ह्याची आवड आहे. ते मला अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ऑडिओ कॅसेट आणून द्यायचे, ते आम्ही ऐकायचो दोघं मिळून. त्याच्यानंतर त्यांनी ते पुण्याला गेले शिकायला. ते तिथून माझ्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांची किंवा ज्या लोकांनी जग घडवलं अशा लोकांच्या ॲटोबायोग्राफी, आत्मकथा ह्या मला पाठवून द्यायची. पुन्हा ते लातूरला आल्यावर सुद्धा त्यांनी ते सुरू ठेवलं. ते मला सांगायचे की तू ह्याची आत्मकथा वाच, ह्याचं पुस्तक वाच. आणि त्यांना ते पुस्तकाचे फार प्रिय आहेत. आणि असं करत करत आज माझ्या स्वतःच्या पुस्तक संग्रहालयामध्ये कदाचित 700पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. लातूरमधले जे आपले थोर नेते आजवर झालेले आहेत, मग शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, अमितजी देशमुख साहेब आहेत, ह्यांचा जो एक मॅच्युअरनेस राजकारणातला आहे तो कुठंतरी आपसुकपणे कदाचित भिनला गेलेला असावा. आणि मला वाटते ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक आहे तो. आणि आईवडिलांचे संस्कार आहेत. आईचं बऱ्याचदा खूप सांगणं असतं मला. ती माझं प्रत्येक भाषण ऐकते. ती माझं कुठल्याही सभेतलं, कुठल्याही माझ्या सर्वसाधारण सभेतलं प्रत्येक गोष्टीतलं भाषण ऐकते. आणि ती मला सांगते तुझं काय चुकलं आहे आणि काय बरोबर आहे. आणि ती मला नेहमी सांगत असते की कधीही कार्यक्रमात गेल्यानंतर 3ऱ्या रांगेत बसत जा, पहिल्या रांगेत कधी बसत जाऊ नको. मला कळालं नाही. मी म्हटलं कशामुळं? तर ते मला म्हणाले की तू आज पदावर आहेस किंवा नगरसेवक आहेस, म्हणजे हा महापौर होण्याच्या आधीचा प्रसंग आहे. तू नगरसेवक आहे, उद्या जर तू नगरसेवक नसलास आणि कोणी जर तुला 3ऱ्या रांगेत बस म्हटलं तर तुला वाईट वाटायला नको त्यावेळी. मग मला कळायला लागलं की आपण एखाद्या पदावर आहेत म्हणजे आपण काही फार मोठे नाही. मग त्याच्यामुळं कदाचित थोडासा हंबलनेस येतो, मग तो बोलण्यामधनं रिफ्लेक्ट होतो. परंतु असं काही खास तयारी हीच केली पाहिजे असं सांगणं मला कठीण वाटतं. पण एक आहे की मी भाषणं खूप ऐकतो. हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर माझं आणि माझ्या मुलीचं कडाक्याचं भांडण होत असतं. तिला TV वर लागलेलं किंवा मोबाईलवर लागलेलं कुठलंही भाषण आवडत नाही. ती माझं कुठलंही भाषण सुद्धा बघत नाही. ती अगदी आता 5-6 वर्षाचीच आहे, परंतु ती TV वर न्यूज चॅनलसुद्धा मला लावू देत नाही. आणि पण मला रोज कुणाचं ना कुणाचं भाषण ऐकण्याची सवय आहे. जे मोठे वक्ते होऊन गेले, मी राज ठाकरे साहेबांची भाषणं जवळपास सगळी ऐकलेली आहेत. प्रमोद महाजन साहेबांची, सुषमा स्वराज मॅडमची, आणि बट ऑफकोर्स सगळ्यात मोठं म्हणजे दिलीपरावजी देशमुख साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब. असं विलासरावजी देशमुख साहेबांचं एकही भाषण नसेल की मी जे ऐकलं नाही, म्हणजे आता जे ऑडिओ व्हिज्युअल्स माध्यम आहेत त्याच्यामुळं. आणि सर्वात मोठा माझ्या भाषणावर जर कुणाचा परिणाम असेल किंवा माझ्या बोलण्याच्या शैलीवर किंवा माझ्या शब्दांवर, तर ते म्हणजे अमितजी देशमुख साहेबांचं आहे. कारण ज्या पद्धतीनं मी राजकारणात आलो त्याची सुरुवात ही पूर्णपणे अमितजींच्या सोबतीनं झाली. मला विलासरावजी साहेबांचा कुठलाही सहवास, मला व्यक्तिगत सहवास कार्यकर्ता म्हणून लाभला नाही. मी अमितजींच्या नेतृत्वाखाली घडलो, त्यांच्या सोबतीलाच घडलो. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याने त्यांच्या हालचाली, त्यांचं बोलणं वागणं, इतरांशी ते कसं बोलतात, भाषण कसं करतात, बहुतांशी मला वाटतं त्याचाही परिणाम त्या बोलण्यामध्ये असतो. ही झाली पूर्वार्धाचा भाग जिथं तुमची तयारी होती. पहिलं मैदान कुठलं निवडणुकीचं, आणि ज्याच्यामध्ये खरं तर असं म्हणता येईल की तुम्ही भाषणाला सुरुवात केली असावी किंवा तुम्ही स्वतः एक उमेदवार म्हणून तिथं लढण्यासाठी पुढे आलात, तर ते कुठलं? इयत्ता 5वी.
बर बर. म्हणजे मी तिथं भाषण केलं नाही, परंतु त्या काळामध्ये विद्यार्थी संसदेच्या वर्गातला मॉनिटर अच्छा अच्छा मॉनिटरच्या निवडणुकीला मी उभा होतो बर. आणि मॉनिटरची निवडणूक मी हारलो. बर. आणि ज्याच्याकडून हारलो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला मित्र आहे. त्याच्याकडनं मी हारलो निवडणूक. पण दुसऱ्या वेळेस मग मात्र वर्गाचं मॉनिटरी झालो, त्यानंतर सातत्यानं मॉनिटर राहत गेलो आणि पुन्हा शाळेच्या विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष राहिलो. शालेय जीवनामध्ये कदाचित एवढाच हे होता. कॉलेज जीवनामध्ये मी कधी राजकीय ह्याच्यामध्ये भाग घेतला नाही. त्याच काळात माझे वडील विधानसभेची निवडणूक लढवत होते, त्यामुळं तो एक स्ट्रेसफुल काळ आमच्या परिवारासाठी होता सगळा. त्या काळामुळं मी काही स्वतः कुठल्या निवडणुकीत लढवलं नाही. पण जसा काळ जात गेला आणि त्यानंतर माझे आतेभाऊ 2006 सालच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीला उभे होते. त्यांच्यासाठी कॅम्पेनिंगचं काम केलं आणि मग त्यांचा विजय झाल्यानंतर अमित साहेबांची माझी पहिल्यांदा भेट झाली. तो कसा प्रसंग, म्हणजे पहिली भेट? नाही, ती अचानकच होती अशी. म्हणजे माझ्या आतेभावांना तिकीट मिळालं, ते विजयी झाले आणि आम्ही आभार व्यक्त करायला गेलो. बस असंच ती एक भेट झाली आणि हळूहळू तिथून एक जवळीक निर्माण होत गेली. मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण वाटायचं. मग ते केव्हाही लातूरला आले की मी त्यांना भेटायला जायचो, त्यांना फॉलो करायचो सगळीकडं. मग ते हळूहळू तो सहवास वाढत गेला. पण पहिली निवडणूक माझी स्वतःची जी मी लढली ती मग मात्र 2012 साली लातूरला महापालिका जेव्हा पहिल्यांदा झाली त्यावेळी मी लढलो. आणि योगायोगानं ज्या भागामध्ये मी लहानाचा मोठा झालो तो सुभाष चौक, कापड लाईन, गंजगोलाई, जुनी कापड गल्ली, किंवा माझ्या वडिलांनी ज्या भागामध्ये प्रामुख्यानं कार्य केलेलं, किंवा माझं जुनं जे घर होतं ज्या भागामध्ये, तो गावभागाचा परिसर, या भागामधनं मी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये मी सर्वात कमी वयाचा उमेदवार होतो काँग्रेस पक्षाकडनं. आणि माझ्या वडिलांच्या त्यांचा जो काही माझ्या पाठीमागं जो पाठिंबा होता किंवा त्यांचं जे नाव होतं त्याच्यामुळं मी लातूर शहरात सर्वाधिक मतानं निवडून आलो. सर्वात कमी वयाचा उमेदवार आणि सर्वाधिक मताने. आणि मला तर त्यावेळेचा एक किस्सा सांगावा वाटतो की विलासरावजी देशमुख साहेब माझ्या प्रचारार्थ आले होते आणि प्रचारार्थ आल्यानंतर सभा होती आणि सभेमध्ये मला अचानकपणे भाषण करायला लावलं आणि मला काही कळालं नाही. तसं विलासरावजी देशमुख साहेब स्वतः मंचावरती ते आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर स्वतः क्रीजवर आहे आणि एका एंडला हार्दिक पंड्या थांबला आहे, तर त्याची जशी अवस्था होती तशी माझी अवस्था होती. पण त्यावेळेस मी बोललो आणि जेव्हा भाषण संपून मी बसत होतो त्यावेळेस विलासराव साहेबांनी जवळ बोलवलं आणि पाठ थोपटली आणि छान बोललास असं म्हणाले. मलाही कळालं नाही की मी काय बोललो होतो ते. मी एवढा त्या ह्याच्यात होतो दबावात. आणि विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यावेळेस लोकांना आवाहन केलं की मी सर्वात कमी वयाचा हा उमेदवार दिला आणि त्याला सर्वाधिक आशीर्वाद मिळाले पाहिजेत. आणि कदाचित ती म्हणजे त्यांचे आशीर्वाद जशाला तसे खरे उतरले आणि तसंच घडलं. आणि मी वयाच्या 27-28व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झालो, महापालिकेमध्ये गेलो. मला वाटतं खऱ्या अर्थानं बघायचं असेल तर लोकशाहीमधली ती निवडणूक मला वाटतं की पहिलीच माझी निवडणूक स्वतःची. नगरसेवक म्हणून लातूर महानगरपालिकेमध्ये किंवा पूर्वीची नगरपालिका असेल, अनेक नगरसेवकांनी काम केलं, नगराध्यक्ष अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, त्यांच्या परीनं चांगलंच काम राहिलेलं आहे. पण तुमची एक वेगळी छाप शहरातच नाही तर महाराष्ट्रभर पसरली गेली. मागे अनेक योजनांच्या माध्यमातून ज्या तुम्ही स्वतः डिझाईन केलात. मला चांगलं आठवतं की एका पालकांनी त्यांच्या मुलीचं नाव स्वच्छता ठेवलं. तर ह्या ज्या नवनवीन उपक्रम आहेत तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. नाही, मला वाटतं की तुमचं पॅशनच तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स असतो. त्यामुळे मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि तसा तुम्ही आधी उल्लेख केला की मी बाय चॉईस नव्हे तर बाय चॉईस मी ह्याच्यामध्ये आलो. मग ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर मी निकाल लागला आणि निकालाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी मला बोलवलं, माझ्या बंधूला बोलवलं, माझ्या पत्नींना, आईंना आणि वहिनींना.
आणि सर्वांसमोर त्यांनी सांगितलं की आजपासून हा काही व्यवसाय वगैरे करणार नाही, ह्याला काय करायचं ते करू द्या. आणि त्यावेळेसपासून मी पूर्ण वेळ राजकारणात आहे. मग ते पूर्ण वेळ असताना मला वाटतं ते मधूनच ऊर्जा येते की आपण काहीतरी केलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे. मग सुरुवातीला रस्ते नाल्या करण्यावर भर दिला, पथदिवे हे. मग हळूहळू जाणवायला लागलं की हा काही खरा विकास होत नाही. कारण रस्ते नाल्या मी असलो काय किंवा दुसरे नगरसेवक असले काय किंवा नगरसेवकच नसले काय, रस्ते नाल्यांची कामं ही काही थांबणार नाही आहेत. प्रशासकीय यंत्रणासुद्धा ही कामं करू शकतात. मग आपण असण्याचं काय वेगळेपण आपण देऊ शकतो. मला सतत वाटायचं की मी 27-28व्या वर्षी राजकारणात पूर्ण वेळ आलो आहे, मोठी चूक तर केली नाही ना, असा एक फार मोठा मला प्रश्न वाटायचा. कारण नगरसेवक झालो त्यापूर्वी लग्न झालं होतं आणि लग्नाच्या आधीच्या संकल्पना, लग्नाच्या आधीचे स्वप्न, आणि मग पुन्हा असं वाटायचं की आता लग्न झालं आहे आपलं आणि मग पूर्ण वेळ ह्याच्यात घालायचा. आणि मला ह्याच्यातनं काही आर्थिक इतर काही मला गोष्टी जमत नाहीत. मग मला सारखं असं वाटायचं की आपण काही चूक करतोय का. पण पुन्हा दुसऱ्या क्षणाला वाटायचं की आपल्याला कोणी निमंत्रण दिलं होतं का राजकारणात ये म्हणून. मला स्वतःला वाटलं, मला स्वतःला आवडलं म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो, मग त्याला न्याय दिला पाहिजे. मग मी पुन्हा वर्ष दीड वर्षानं माझा थोडासा मी भूमिका बदलली आणि मी मग बाकीच्या गोष्टींवरती काम करायला सुरू केलं. मग मी स्वच्छतेच्या गोष्टीवरती काम केलं. त्या काळात मला आठवतं की घंटागाड्या त्या काळातल्या बंद झाल्या होत्या. मग माझ्या प्रभागामध्ये मी त्यावेळेस घंटागाड्या सुरू केल्या, त्याचं एक आखणी केली, प्रत्येकाला घरं वाटून दिली, प्रत्येक भागाला वेळ ठरवून दिली, गाड्यांवरती स्पीकर्स बसवले. आणि मग त्या काळामध्ये ते घंटागाड्या सुरू झाल्या नव्यानं पुन्हा शहरामध्ये. आणि त्याचा मॉडेल मग पुन्हा अजून शहरभर पुन्हा नव्यानं इतर प्रभागात हे केला गेला. मला आठवतं की लातूर शहरामध्ये मिनी हायमस्ट लाईट, ज्या छोटासा गोष्ट आहे पण बऱ्याच ठिकाणी त्या नव्हत्या, मी माझ्या प्रभागामध्ये सुरू केल्या आणि पुन्हा शहरभर ते सगळ्या चौकांमध्ये ते उजळून निघालं. कापड लाईन भागामध्ये ज्या नाल्या आणि रस्ते होते, मला आठवतं की 1960-58 सालचे ते बांधकाम आहेत. ते रस्त्या नाल्या पूर्णतः मी बदलून काढल्या, अगदी दगडी नाल्या. त्यामध्ये अनेकांनी त्याच्या आधी प्रयत्न केलेलेच होते, पण बऱ्याच जणाला वाटायचं की ते व्यापारी सहकार्य करणार नाहीत, कारण रस्ता नालीचं काम करत असताना काही दिवस दुकानं बंद करावं लागतात, मग व्यापारी काही साथ देणार नाहीत. पण त्यांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगितलं की तुमच्याच फायद्याचं आहे, आणि मग ते बदललं. कापड लाईनचा जो रस्ता आहे तो अगदी वेगळ्या स्वरूपाचा पेवर ब्लॉकचा, कलर पेवर ब्लॉक्सचा रस्ता बनवला, जो आजही मला वाटते त्या भागाचं नाविन्य दाखवतो आहे. म्हणजे खूप काही कामं त्या काळात करता आली. पण सगळ्यात आव्हानात्मक मागच्या टर्ममधलं काम होतं ते म्हणजे पाण्यावरचं. म्हणजे मागचे लातूरचं नाव देशभर गाजलं. हो. आणि मागचे जी 5 वर्ष होती 2012 ते 2017, त्या काळात सातत्यानं दुष्काळ, म्हणजे 1 वर्षच पाऊस पडला, बाकी पूर्ण वेळ दुष्काळात गेला. त्यामुळे आम्हाला त्यावेळेस सगळं काम दुष्काळात करावं लागलं. आणि मला समाधान आहे की त्या काळामध्ये मी दुष्काळात खूप चांगलं काम करू शकलो. त्या काळातले माझे जेवढे सहकारी होते किंवा जेवढे आयुक्त होते त्या काळात, त्या प्रत्येकाने त्याचं कौतुक केलं. 2-3 वेगवेगळी कामं त्या काळात मी चांगली करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर लातूर शहरामध्ये सिटी बस सेवा मी परिवहन सभापती असताना सुरू केली. त्याच्यानंतर या पाण्याच्या वेळेस जेव्हा रेल्वेनं पाणी आलं त्यावेळेस सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट होती ती पाणी लोकांपर्यंत पोचवायचं कसं. मग त्याकरिता आम्ही 1-2 नगरसेवकांनी संकल्पना मांडली. पुन्हा त्याला आम्ही त्याच्यावरती फेरविचार करत आम्ही असं ठरवलं की प्रत्येक घराला 200 लिटरचं बॅरल द्यायचं आणि त्याची आखणी करायची. मग काही ठिकाणी टोकन सिस्टीम केली, काही ठिकाणी कुठले सिस्टीम, काही ठिकाणी आम्ही कार्ड केले. त्या गल्लीतली नावं निवडायची, त्याच्यावरती कार्ड बनवायचं आणि तिथं नोंद करायची. म्हणजे इथपर्यंत पाण्याचं राशनिंग, कदाचित हा विषय जर देशामध्ये किंवा देशाबाहेर कोणी ऐकला तर ते आपल्याला कदाचित वेळात कळते की 21व्या शतकामध्ये सुद्धा पाण्याचं राशनिंग आपल्याला करावं लागतंय का. पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही. जे आहे, जे घडलं आहे ते काही लपून राहिलेलं नाही किंवा ते लपवण्यासारखंही नाही आहे. तुम्ही म्हणाल्यासारखं देशभर आपलं नाव गाजलं, मी तर म्हणेन जगभर आपलं नाव गाजलं. परंतु त्याच्यामधनं पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा घडल्या. अनेक नागरिकांना चांगल्या सवयी लागल्या, पाणी बचतीच्या सवयी लागल्या, पाण्याचं जलसंवर्धनाचं काम करण्याच्या सवयी लागल्या, वेगवेगळ्या संघटना पुढं आल्या, सामाजिक संस्था पुढं आल्या. मला वाटतं ते
जसं संकट मी नेहमी मानतो की संकट ज्यावेळेस आपत्ती बनून येतं त्यावेळेस आपल्याला संधीसुद्धा घेऊन कुठेतरी येतं. संधी असतेच, बरोबर. अशा पद्धतीनं मागच्या काळामध्ये काम केलं मी. आणि त्या पहिल्या टर्ममध्ये मला वाटतं की मी सभापतीपदाचे सगळेच टप्पे पूर्ण केले होते. म्हणजे महानगरपालिकेमध्ये तशी 3 सभापतीपदं महत्त्वाची असतात. एक असतं प्रभाग समितीचा सभापती, दुसरा परिवहन समितीचा सभापती आणि तिसरा स्थायी समितीचा. मला वाटतं मी 3ही टप्पे पहिल्या टर्ममध्ये पार केले. तो एक अनुभव मला चांगला मिळाला प्रशासकीय कामकाजाबद्दलचा. त्यामुळं त्या काळातल्या त्या पहिल्या 5 वर्षातली ती एक माझी अचिव्हमेंट होती. हे सगळं घडत असताना, होत असताना परत तुम्ही नगरसेवक आणि त्याच्यानंतर एक लोकप्रिय नगरसेवक, कारण ज्याच्यामध्ये की तुमच्याबद्दल बरंचसं बोललं असंही जातं की सगळ्यात जास्त टेक्नोसेवी असलेला नगरसेवक. आणि काही जण असंही म्हणतात की कारण तुम्ही ज्या पद्धतीनं कामं करतात, 1 तासापूर्वी झालेलं काम हे 1 तासाच्या नंतर 1 मिनिटाच्या नंतर ते फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती सगळीकडे दिसायला लागतं. तर माझा प्रश्न असा आहे की काय पथ्य पाळणं गरजेची आहेत राजकारणामध्ये आल्यानंतर, आणि जे कुणी म्हणतात की विक्रांतजी जास्तच टेक्नोसेवी आहेत, तर हे असं असावं का नसावं? नाही, काळ बदलतोय, काळानुसार जर आपण नाही बदललो तर आपण आउटडेटेड होऊ. बरोबर. ज्या पद्धतीनं आता आपण बघत असाल की आपण एखादा नवीन मोबाईल फोन घेतला, दर 2 महिन्याला त्याच्यामध्ये अपडेटेड व्हर्जन येतं. आपल्या फोनमध्ये अँड्रॉइडचं सिस्टीम काम करते, त्या अँड्रॉइडचं सुद्धा 2 महिन्याला अपडेट येतं. काळ एवढा झपाट्याने बदलतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे. अगदी चायनाच्या वुहानमध्ये काय चाललंय ते इथं बसून आपण चर्चा करतो. आणि बऱ्याच वेळेस राजकारणाला ब्लेम करणं पण चालू असतं. कधी कधी आम्ही विक्रांतजीला बघतो की रात्री 2 वाजता फेसबुक लाईव्हवरती कुठं रस्त्याचं काम करताना ते समोर दिसतात. तर आपले लोकप्रतिनिधी खरंच काम करतात का नाहीत? म्हणजे ठीक आहे, कदाचित काही जणांना हे वाटणं साहजिकही असावं किंवा तो त्यांचा चुकीचा गैरसमजही असेल की जास्त आपण आपलं केलेले कामं त्याचा ओहापोह करावा का नाही करावा. पण हे करणंही तितकंच आवश्यक आहे, कारण आपला लोकप्रतिनिधी काय आणि कशा पद्धतीनं काम करतो हेही सगळ्यांना कळणं तितकंच आवश्यक आहे. नाही, मी नेहमी असं समजतो की तुम्ही ज्यावेळेस सार्वजनिक क्षेत्रात काम करता किंवा लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, त्यावेळेस तुम्ही लोकांना उत्तरदायी आहात. बरं. त्यामुळे तुम्ही काय करताय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बरं. आणि त्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर ते लोकांपर्यंत मांडण्यामध्ये काहीच चूक नाही. मी तर म्हणेन की ते जास्तीत जास्त केलं पाहिजे. त्यामध्ये 2 उद्देश असतात. एक, तुम्ही काय काम करतायत ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याच्यामधनं फीडबॅक मिळतो. व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून जेवढा चांगला फीडबॅक मिळतो, एखादी गोष्ट योग्य करतोय का नाही किंवा एखादी गोष्ट आपण चूक करतोय का, याचाही फीडबॅक खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. दुसरं की तुम्ही करत असलेल्या कामामुळं जगात कोणीतरी प्रेरणा घेईल. करेक्ट. हाही त्याच्या मागचा एक उद्देश असतो. हां, जर तुम्ही एखादं काम केलंच नाही आणि ते मात्र मांडण्याचा प्रयत्न करत असाल तर ते मलाही पटत नाही. परंतु मी कायम असं सगळ्यांना सांगत असतो की प्रत्येकाने हे केलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं केलेली कामं ही मांडली पाहिजेत. त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला लोकांकडनं त्याच्याबद्दलचा फीडबॅक मिळतो. लोकांना आवडलं तर लोक कौतुक करतात, नाही आवडलं तर रागवतात सुद्धा. मला असे अनेक अनुभव आहेत की एखादी गोष्ट आपण केली, चांगल्या हेतूनं आपण करतो, पण लोकांना कदाचित ती आवडत नाही. त्यावेळेस लोक सांगतात की नाही, हे तुमचं योग्य नाही आहे. मग त्याच्यात बदल आपल्याला पटकन घडवून आणता येतो. तुम्ही जसं सांगितलं की एखादं काम केलं की काही तासामध्येच ते लोकांपर्यंत पोचतं. आता झालंय असं की ह्या बदलत्या काळामध्ये पिढी बदलायला लागली आहे, मतदार बदलतोय, मतदाराची मानसिकता बदलतीये, त्यांच्या अपेक्षा बदलत आहेत. आता लोकांना लोकप्रतिनिधीकडनं रस्ते नालीची अपेक्षा राहिलेली नाही आहे. लोकांना आता पुढचं काहीतरी हवं आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये बदलते विचार हवे आहेत, बदलत्या जीवनशैलीमध्ये बदलत्या योजना हव्या आहेत. आणि मग त्या आपण करू शकतोय का? अप टू द मार्क, लोकांच्या अपेक्षेच्या अप टू द मार्क काम आपण करू शकतोय का? हा सुद्धा एक त्यामागचा माध्यम असतं. आणि एक दुसरा स्वार्थ सांगायचा तर अगदी लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक सोपं आणि स्वस्तातलं माध्यम आहे. त्यासाठी काही खर्च नाही आहे आणि आपलं काम आपण तेव्हाच पोचू शकतो जेव्हा आपण करतो. आणि लोकांची कसं आहे की कलावंत असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, जेव्हा लोक ॲप्रिशिएट करतात त्याचा उत्साह आणखीन वाढत असतो. त्यामुळं ते योग्यच आहे आणि मला त्यात काही गैर वाटत नाही. ते केलंच पाहिजे.
आणि शेवटी देशाच्या प्रमुख नेत्यांकडनं काही आपण शिकलं पाहिजे हा सुद्धा त्यामागचा उद्देश आहे. याचाच एक प्रश्न पुढे घेऊन जातो मी की नव्यानं राजकारणात येणारी जी नवी पिढी आहे तर त्याच्यासाठी काय आचारसंहिता असायला पाहिजेत, कारण बाय चॉईसवाले तुम्ही राजकारणी आहात, तुम्ही सांगायला पाहिजे की काय पथ्य पाळायला पाहिजे. नाही हे काही म्हणजे असं लपून ठेवण्यासारखं सिक्रेट आहे वगैरे नाही, ते चांगलंच आहे तुम्ही हा प्रश्न विचारताय. मला वाटतं की मी जे पथ्य पाळले ते योग्यच आहेत असं मला ठामपणे म्हणता येणार नाही, पण मी जे पथ्य पाळले ते मी सांगू शकेन की व्यसनापासून दूर राहणं, दुसरं प्रलोभनापासून दूर राहणं. आता मी काही व्यक्तींची नावं घेणार नाही, पण त्यांनी मला जेव्हा मी निवडून आलो त्यावेळेस मला सांगितलेलं होतं की तुझ्या समोर आता अनेक प्रलोभनं येतील वेगवेगळ्या पद्धतीची, त्याच्यापासून जर दूर राहिलास तर यशस्वी होऊ शकते. आणि खरंच तसंच घडत राहिलं, वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभनं समोर येत राहिली. फक्त त्यावेळेस तो मोह आवरणं हे बऱ्याचदा शक्य होत नाही, पण आपण त्यावेळेस तो मोह आवरून त्या प्रलोभनापासून दूर राहिलो तर आपण लोकांकरिता जे लोकांच्या हिताचं आहे ते काम आपण करू शकतो. त्यामुळं प्रलोभनापासून पूर्णपणे दूर राहणे आणि चहाच्या टपरीवर, पानाच्या टपरीवर किंवा बार रेस्टॉरंट या परिसरात न दिसणं कधी चांगलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मला वाटतं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही खूप प्रामाणिक असलं पाहिजे, प्रामाणिकतेनं काम केलं पाहिजे. एखाद्या वेळेस एखादी कृती लोकांना त्या क्षणाला आवडू शकत नाही, परंतु नंतर लोकांना कळतं की हा जो करत होता तो योग्य आहे, पण त्याच्यामध्ये तुमचे प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. आणि पक्षाविषयी, नेत्यांविषयी आपली दृढता कायम राहिली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिकता आणि प्रलोभनापासून दूर राहणं, त्याच्यामुळे चारित्र्य सांभाळणं आलंच त्यामध्ये. आणि कुठल्याही क्षणाला कुठलीही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ही आपली असली पाहिजे असं मी स्वतः मानत असतो. पुढला प्रश्न आहे की ऑब्वियस आहे तुम्ही सुरुवात करत असताना काही गोल सेटी केले असतात की एवढ्या वयाला हे पद असायला हवं, कदाचित ते थोडं पुढे मागे पण होईल, त्या वयाला ते पाहिजे, त्या वयाला ते पाहिजे. हे सगळं सेट करत असताना, गोल सेटिंग होत असताना ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा महापौर म्हणून निवडून आलात, वडील नगराध्यक्ष, त्याच इमारतीचं पूर्वीपासून असलेलं आकर्षण, ज्यावेळेस महापौर म्हणून तुम्ही निवडून आलात त्याच्यानंतर मनात आलेला पहिला विचार काय आणि दालनामध्ये गेल्यानंतरचा पहिला विचार काय? तसं खरं म्हणजे त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुद्धा रंजक आहे. तुम्ही असं म्हणालात की काही मी गोल सेट केले असतील, तर नक्कीच मला कुणालाही वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामधले सर्वोच्च पदावरती जावं आणि माझ्या कुवतीनुसार किंवा माझ्या क्षमतेनुसार माझ्याकरिताचं जे सर्वोच्च पदाची संधी आहे ती महापौर पदाची. आणि मग मला कायम वाटायचं की आपण नगरसेवक ज्यावेळेस झालो तर कधी ना कधीतरी महापौर व्हावं. त्यात दोन गोष्टी होत्या. एकतर वडील त्याच संस्थेचे अध्यक्ष राहिलेले होते, मग तो एक होता की वडील जसे झाले तसं आपण झालं पाहिजे. आणि दुसरं होतं की आपल्या आयुष्यात ही सर्वोच्च संधी आहे. तर त्या फेसबुकचा एक फोटो मी पाहिला होता की वडिलांचं म्हणजे तिथं नाव कोरलेलं आहे इमारतीमध्ये, तर तिथं तुम्ही त्याच्या बाजूला थांबून तुम्ही फोटो काढलेली आहे. तर तो अनुभव म्हणजे आता याच गोष्टीला कंटिन्यू करत आपण सांगावं. नाही, तो अनुभव म्हणजे मी महापौर झालो आणि ज्या दिवशी मी कार्यभार स्वीकारत होतो त्या दिवशी वडीलसुद्धा आणि पूर्ण परिवारसुद्धा तिथं आलेला होता. आणि ती जी इमारत आहे ती 1985-86च्या दरम्यान झालेली आहे. माझे वडील त्या काळात नगरसेवक होते, नगराध्यक्ष झाले आणि त्या इमारतीमध्ये बाहेर एक फलक कोरलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि मग आम्ही दोघांनी म्हणजे पायऱ्या उतरून येत असताना एकाने कोणीतरी सुचवलं की असं असं तिथं फलक आहे आणि तुम्ही दोघं थांबा, आणि तो एक फोटो आला. आयुष्यात न विसरण्यासारखा तो प्रसंग आहे. पण मी जे आपल्याला सांगत होतो ते म्हणजे नगरसेवक झाल्यावर महापौर व्हावं असं वाटायचं. सुरुवातीला पहिल्यांदा निवडून आलो की मला वाटलं की किमान 50 ओलांड्यापर्यंत तरी आपण महापौर पदाच्या जवळपास तरी गेलं पाहिजे कधी. मी असं ठरवलं होतं की पहिले 5 वर्ष शिकण्यात जातील, दुसऱ्या वर्षी कुठं सभापतीमध्ये, दुसऱ्या टर्मला
सभापती म्हणून संधी मिळेल वगैरे. पण कर्मधर्म संयोगानं मला आणि तुमच्या कामाच्या स्पीडमुळं असंही म्हणता नाही, मी असं म्हणणार नाही. कामाच्या काम सगळेच करतात. कदाचित मला त्या ईश्वरानं माझी निवड केली असेल त्या कामांकरिता, तर मला त्या तिन्ही सभापतीपद मला भूषवता आली. पण त्यामध्ये रंजक गोष्ट अशी आहे, कारण हा इंटरव्ह्यू तुम्ही आता कट्ट्यावरचा इंटरव्ह्यू ठेवला आहे. तर 2000 मला वाटतं 2014 सालचा प्रसंग असावा आणि पहिली टर्म महापौरपदाची संपली आणि दुसऱ्या टर्मकरिता OBCसाठी ते आरक्षण निघालं. मी कधी विचार केला नव्हता की अशा पद्धतीनं कधी आरक्षण निघेल. आणि आरक्षण निघाल्याच्या नंतर मी पक्षाकडे केली, अनेकांनी माझ्या नावाची शिफारससुद्धा केली आणि निवडणुकामध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शहरभराची जबाबदारी पार पडलेली होती. मला वाटायचं की माझ्या वडिलांचं जे काही योगदान होतं त्या योगदानामुळं, किंवा माझे वडील पूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर भारतीय जनता पक्षात आणि पुन्हा काँग्रेस पक्षात आल्यावर, पुन्हा ज्यावेळेस ते काँग्रेस पक्षात परतले, त्यांना पक्षाच्या वतीनं म्हणावं तसं असं काही कुठली संधी प्राप्त झाली नाही. पक्षाच्या वतीनं एखाद्या पदावरती किंवा एखाद्या ह्याच्यावरती त्यांना संधी मिळाली नाही. त्यांनी जे काही सार्वजनिक क्षेत्रामध्येच आपलं कार्य त्यांनी चालू ठेवलं आणि मला वाटायचं की त्यांचं सगळं योगदान पक्षासाठीचं किंवा माझं योगदान, माझं निवडणुकीतील कार्य, नेतृत्वाबद्दलचं कार्य, पक्षाबद्दलचं कार्य, मला वाटायचं की ही संधी मला मिळाली पाहिजे. मग मी त्याच्यासाठी पाठपुरावा केला, मागणी केली, परंतु त्यावेळेस मला संधी मिळाली नाही. माझ्याऐवजी त्यावेळेस अख्तरजी मिस्त्री साहेबांना संधी मिळाली. मी नाराजही झालो, वाईटही वाटलो खूप. असं वाटायचं की आपल्यामध्ये काय कमतरता राहिली जी आपल्याला पक्षाने संधी दिली नाही. काही काळानंतर मला वाटतं अवघे 10-11 महिने राहिले असतील निवडणुकाला, त्यावेळेस काही कारणास्तव पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि त्यावेळेससुद्धा मी फार प्रयत्न केला, फार मागणी केली आणि मला असं वाटायचं की मागच्या वेळी हुकलेली संधी आता यावेळेस मला मिळून जाईल. आणि मला कळत होतं की 10 महिन्याचं पद हे खूप छोटं आहे, परंतु आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मग त्यावेळेस मी ज्यावेळेस ती संधी मागितली, पुन्हा मला नकार मिळाला आणि पुन्हा इतरांना संधी दिली. त्यावेळेस मात्र तो एक पॉईंट होता ज्यावेळेस मी बऱ्यापैकी खचलो होतो, की मला असं वाटायला लागलं की आपण ह्या क्षेत्रात येऊन चूक केली. म्हणजे त्यावेळेसचे डावलण्याचे अनेक कारणं होती, अनेक त्याच्या मागचे प्रसंग होते आणि मग तो एक पॉईंट होता की मी तिथं मला थोडंसं खचल्यासारखं सुद्धा वाटलं. परंतु महिन्याभरानंतर पुन्हा मला स्थायी समिती सभापतीपदी मला जबाबदारी देण्यात आली. मग ती मी पार पडली. निवडणुका झाल्याच्या नंतर अगदी काठावरचं बहुमत आम्ही गमावलं. काँग्रेस पक्षाकडं 2-3 जागा कमी पडल्या आणि महापौरपदाची निवडणूक लागली आणि पक्षाने अचानकपणे मला त्या ठिकाणी फॉर्म भरायला लावला. म्हणजे फॉर्म भरायला अवघे 10 मिनिट शिल्लक आहेत आणि पक्षश्रेष्ठींच्या वतीनं माझं नाव देण्यात आलं आणि मला तिथं फॉर्म भरायला लावला. मी सुद्धा आश्चर्यचकित होतो की मला का फॉर्म भरायला लावला जातो आहे. मला असं वाटलं की ज्यावेळेस मी मागतोय त्यावेळेस मला मिळत नाही आहे आणि ज्यावेळेस आता होऊ शकत नाही त्यावेळेस माझं नाव दिलं चाललं आहे. पण तो फॉर्म भरला. मग मी पक्षश्रेष्ठींना विनंतीसुद्धा केली की मला मोकळीक द्यावी काही हालचाली करायला. पण त्यावेळेस पक्षश्रेष्ठींचं मत असं होतं की लोकांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे आणि लोकांच्या कौलाचा सन्मान करून आपण काही हालचाल केली नाही पाहिजे. त्यामुळं ठरलेला पराभव पुन्हा स्वीकारायचं, औपचारिकता पार पाडायची होती. तो औपचारिकता पार पडली, पुन्हा पराभव तिथं महापौरपदाच्या ह्याला. मग वाटलं की आता 3 वेळा तर ही संधी हुकली आहे. फक्त आनंद एवढाच वाटला की त्या पदाच्या नामनिर्देशनापर्यंत आपण पोचू शकलो. मला हे समाधान वाटलं की मी सर्वांच्या मनामध्ये जागा तरी निर्माण करू शकलो की मी या पदाला योग्य असेल. आणि ते सगळं झालं. पुन्हा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. अनेक प्रसंग, पुलाखालनं अनेक पाणी निघून गेलं आणि 4थ्या वेळेस पुन्हा संधी निर्माण झाली.
योगायोगानं असं बऱ्याचदा घडत नाही, परंतु कदाचित ते माझ्या नशिबात होतं म्हणून ओबीसीचं आरक्षण पुन्हा निघालं. पुन्हा मला वाटायला लागलं की आता काही नाही, ह्यावेळेस प्रयत्न करावा असं म्हणजे फार मी मनात ठरवलेलं नव्हतं खरं सांगायचं तर. परंतु ज्यावेळेस ते आरक्षण निघालं त्यावेळेस अनेक सहकारी नगरसेवक त्यांनी स्वतः मला कळवलं, किंवा अनेक भारतीय जनता पक्षातले सुद्धा सदस्य ज्यांना माझं कामाची शैली माहीत होती किंवा ज्यांच्यासोबत संबंध या दरम्यान आले होते, त्यांनी सांगितलं की तू जर झालास तर आम्हालाही आनंद वाटेल. संख्याबळ कमी होतं. पक्षश्रेष्ठींनी फॉर्म भरायला त्या ठिकाणी परवानगी दिली आणि अतिशय नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. जसं की एखादा चित्रपट आपण पाहावा, त्या चित्रपटाचा थरार पार पडावा अशा गोष्टी घडत गेल्या. भारतीय जनता पक्षाचे 2 सदस्य आपल्याकडे आले, काँग्रेसचे 1 सदस्य अनुपस्थित राहिले. ज्या राजा मणियार साहेबांनी 1 महिन्यापूर्वी विधान परिषदेची निवडणूक माझ्या नेत्यांच्या विरोधात लढवलेली होती, त्यांनी ती कटुता काही क्षणासाठी विसरून त्यांनी मला मतदान केलं. म्हणजे 3 सदस्य बाहेरून येतात, 1 सदस्य आपला जातो आणि अगदी प्रत्येक क्षणाला काय होईल असा सगळा प्रसंग तो थरार पार पडत 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 त्या दिवशी मी महापौर म्हणून माझी निवड झाली. तुम्ही जो प्रश्न विचारला होता की काय वाटलं त्या क्षणाला, मला घाईवरून आलं होतं. म्हणजे मला असं वाटलं की काय असं म्हणजे माझ्या भोवताली जग फिरतंय असा एक काही क्षणासाठी मला तो भास झाला. आणि मला मात्र त्यावेळेस एका डायलॉगची आठवण झाली चित्रपटातल्या. तर शाहरुख खानच्या चित्रपटामध्ये डायलॉग आहे की अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुट जाती है. तसंच अगदी तो म्हणजे तो प्रसंगच चमत्कारिक होता, त्या सगळ्या 2-3 दिवसातल्या घडामोडी, त्या प्रवास. आणि मग मी तिथपर्यंत पोचलो. विलक्षण आनंद देणारा, अनुभूती देणारा तो क्षण होता. 1 दिवस तर समजलं नाही, कारण ते गुलाल टाकणं, लोकांचे कौतुक स्वीकारणं यामध्ये गेला. 2-3 दिवसानं स्थिर झाल्यानंतर ज्या दिवशी मी कार्यभार स्वीकारला त्या दिवशी त्या पदाच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागली. महापौरपद तुम्ही म्हटलं राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. मागच्या काळामध्ये आता ते दिवा वगैरे काढलाय त्याच्यामुळे ती काही जाणीव आम्हाला होत नाही. पण एक खरं आहे की 5 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व आपण करतो. 1000 अधिकारी कर्मचाऱ्याचं प्रमुखपण आपण निभावतोय. 16-17 विभाग त्या महानगरपालिकेत आहेत. अग्निशमन विभाग आहे, स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, अनेक असे बांधकाम. म्हणजे नागरिकाला प्राथमिक ज्या काही गरजा असतात, प्राथमिक भौतिक सुविधांच्या गरजा ह्या तिथं पुरवल्या जातात. त्यामुळं सगळ्यात जवळची जर एखादी संस्था शासकीय कुठली असेल नागरिकांना वाटणारी आणि हक्काची वाटणारी, तर ती कुठलीही महापालिका असते. त्यामुळे जबाबदारीचं ओझची जाणीव व्हायला लागली. ज्या ज्या वेळेस त्या इमारतीच्या पायऱ्या चढायचो त्या वेळेस जाणीव व्हायची की या पायऱ्या कधीतरी शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी चढलेल्या आहेत, वाजपेयी साहेबांनी चढलेले आहेत, माझ्या वडिलांनी चढलेले आहेत, जयवंत वाघमारे साहेबांनी चढलेले आहेत, व्यंकटराव बेदरे साहेबांनी ह्याचं पद भूषवलेलं आहे. म्हणजे ती एक जबाबदारीचं भार सातत्यानं मला ते पायऱ्या चढून आत गेलं की माझे जे केबिन आहे त्या केबिनपर्यंत पोचताना खांदे थोडंसं भार आल्यासारखा वाटतो. सर्वसाधारण सभेमध्ये आसनावर विराजमान होऊन पुढं सगळे नगरसेवक असतात, त्यावेळेस विलक्षण मोठी अनुभूती येते आणि तेवढंच दबावसुद्धा जाणवतो की आपल्या तोडून कुणाबद्दल काही चुकीचं वाक्य गेलं नाही पाहिजे. प्रत्येकजण ज्यावेळेस तो बोलत असतो तो विक्रांतला बोलत नाही, तर तो महापौरपदाला बोलतोय. त्या सूचना महापौरपदाला आहेत, ते दूषणं महापौरपदाला आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, राजकारण आहे, चांगलं वाईट बोलणं सगळं त्या पदासाठीच आहे, सगळं त्या पदासाठी आहे. कधी कधी व्यक्तिद्वेष ठेवून सुद्धा बोललं जातं, तेही सहन करावं लागतं. माझे वडील सांगतात की माणूस जेवढा जास्त मोठ्या पदावर जातो तेवढा जास्त नम्र असला पाहिजे. आणि मग असा एकंदरीत थोडंसं हे आहे. माझा पुढला प्रश्न असा आहे की महापौर पदापर्यंत आपण आलात, निश्चित पुढलं गोल किंवा एम काय आहे हे मी नाही विचारणार तुम्हाला आत्ताच, नाही मी सांगणार आहे. पण कट्ट्यावर गप्पा येतात. नाही, एखाद्याची जशी स्वप्नपूर्ती होते तशी ही माझी स्वप्नपूर्ती आहे.
प्रत्येक दिवस जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मला माहिती आहे की आता 5 महिने उलटून गेलेले आहेत, 6व्या महिन्यामध्ये मी आहे, आणखीन 2 वर्षाचा कालावधी मला आहे. हे 2 वर्ष लातूरकरांसाठी जगणं, लातूरकरांसाठी जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणं आणि लातूरकरांना चिरकाल स्मरणात राहील असं काहीतरी या शहरासाठी करून जाणं हे माझं पुढचं गोल आहे, म्हणजे पुढचं जे म्हणताय तुम्ही. पण 2 वर्षानंतर मला ह्याची जाणीव आहे की मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात सर्वोच्च पदावर आहे. आणि मी हे काही पॉलिटिकल किंवा डिप्लोमॅटिक बोलत नाही आहे, मी वस्तुस्थितीला धरून बोलतो आहे. आणि ह्यात वेगळंही काही नाही. आयुष्याच्या 35व्या वर्षी महापौरपद मिळालं ह्याच्यापेक्षा आणखीन काय मिळू शकतं. प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्टच मिळावी असं काही नाही. प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा रोल निभावण्याकरिता ईश्वरानं प्रत्येकाची निवड केलेली आहे. प्रत्येक शेतकरी हा काही बी बियाण्याचा उत्पादक होऊ शकत नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावरती काम करणारा व्यक्ती अंबानी होऊ शकत नाही. प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येकजण मला वाटतं की आपापल्या क्षेत्रात त्यांनी अचीव केलं आणि ते यश मिळाल्याच्या नंतर त्यांनी तिथून बाजूला व्हावं. कारण माझे वडील नगराध्यक्ष राहिले, त्याच्यानंतर त्यांनी कधी नगर परिषदेची निवडणूक लढवली नाही. त्यामुळे मी आज ज्या सर्वोच्च पदावर आहे, ज्या पदाचं स्वप्न आयुष्यात पूर्ण व्हावं असं मी कधीतरी बघितलं होतं, ते पूर्ण झालं आहे. त्यामुळं महापौरपद ज्यावेळेस संपेल त्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही सुरुवातीला म्हणालात की जर काही युवक या क्षेत्रामध्ये येत असतील त्यांना कशा पद्धतीनं प्रत्यक्ष सहकार्य करता येतं हा माझा प्रयत्न राहील. पण हा प्रवास चालू राहील. तो पुढचा प्रवास जो आहे तो पदासाठी नसेल. तो पुढचा प्रवास मग फक्त स्वतःच्या आनंदासाठी आणि निश्चितपणानं, म्हणजे त्याच्यात हे काही राजकीय उत्तर नाही आहे, हे मनातून सांगतोय की 2 वर्षानंतर माझं प्रवास रिटायरमेंटकडे सुरू झालेला असेल. पण ती रिटायरमेंट ग्लोरियस असेल आणि या क्षेत्रात सदैव कार्यरत राहील एवढं नक्की आहे. आतापर्यंतच्या आयुष्यातला एखादा रंजक किस्सा, म्हणजे घरगुती किस्सा सांगायचा आहे का राजकीय? कुठलाही सांगितलं तर चालेल. तुमच्या आठवणीतला की त्याची म्हणजे कधी आठवण आली तर हसायला येतं किंवा त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा घेता, पण तो आठवतो कधी कधी. राजकीय क्षेत्रातले 2 किस्से आहेत. एक म्हणजे 2014 साली निवडणुका होत्या आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. आणि राहुलजी गांधी साहेब, जे देशाचे आपले काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, सोनियाजी आणि ते राहुल गांधी साहेब हे लातूरला आले विमानाने आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गेलेलो होतो. अमितजी देशमुख साहेब उमेदवार होते आणि SPG सिक्युरिटीमुळं आम्हाला विमानतळाच्या 1 किलोमीटर अलीकडेच थांबावं लागलं. मग तिथंच थांबून आमच्या घोषणाबाजी सुरू होत्या त्यांच्याबद्दलच्या. आणि आम्हाला वाटलं की आज तर आता काय भेट होत नाही. राहुलजी गांधी साहेब उतरले, अमितजी देशमुख साहेब त्यांच्यासोबत गाडीत बसले आणि तो ताफा निघाला. आता तो SPG ताफा असतो, मोठी सिक्युरिटी असते, तो एकदा निघाला की पुन्हा थांबत नाही. आणि मग विमानतळाच्या अलीकडे स्तरावर आम्ही थांबलेलो होतो रस्त्याच्या कडेला. पोलीस ओळखीचे असून सुद्धा पुढे जाऊ देत नव्हते, कारण ती सुरक्षा व्यवस्था तेवढी कडक होती. मग अचानक त्या गाड्या आल्या आणि अचानक ताफा थांबला. अचानक खिडकीचा काच खाली झाला आणि खिडकीच्या बाजूला, म्हणजे ज्या खिडकीचा काच खाली झाला तिथे राहुल गांधी साहेब होते. आणि मधून अमितजींचा हात बाहेर आला आणि त्यांनी असा इशारा केला आणि त्यांनी ओळख करून दिली की विक्रांत गोजमुंडे हमारे IYC के प्रेसिडेंट है और बहुत अच्छा काम करते हैं. राहुलजींनी फक्त नमस्कार केला, पण तो नमस्कार मला अजूनही लक्षात आहे. म्हणजे मला एवढ्यासाठी लक्षात आहे की एवढ्या मोठ्या नेत्यासमोर त्यांनी माझी ओळख करून दिली आणि चांगलं काम करतोय हे सांगितलं. एक शाबासकीची थाप. म्हणजे पुढचे 2 दिवस न झोपता पुन्हा कामाला लागलेलो होतो. आणखीन त्याच दरम्यानचा रंजक किस्सा म्हणजे मला मुलगी झाली होती. मे महिन्यामध्ये तिचा जन्म झाला. आता इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतोय तेव्हा इथून एक 10 दिवसावर तिचा वाढदिवस आहे. मे महिन्यामध्ये तिचा जन्म झाला आणि मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होत्या.
निवडणुकाच्या 2 महिने आधीपासून मी पूर्णपणे झोकून देऊन कामाला सुरुवात केली होती. शहरभर फिरणं, कार्यक्रम, बैठका. आणि मग मी घरीच नसायचो. मी घरी जायचो 12ला आणि माझा फोन रात्री बेरात्री कुणाचेही फोन येतात निवडणुकीच्या काळात. मग तो फोन वाजून माझ्या पत्नी आणि मुलगी उठू नये म्हणून मी दुसऱ्या रूममध्ये माझा मुक्काम हलवला होता. म्हणजे त्रास नको. हां, इलेक्शन क्वारंटाईन असं काही टर्म त्याला देता येईल. आणि मग ते 3 महिने त्याच्यात गेले. सकाळी 6-7ला बाहेर पडायचं, रात्री 12ला यायचं. आणि मग 3 महिन्यानंतर ज्यावेळेस मी एकदमच रिकामा झालो, निवडणुका संपल्या, निकाल लागला आणि तिसऱ्या दिवशी एकदमच माझं काम बंद झालं. आणि मग मी मुलीकडे ज्यावेळेस जायचो, मुलीला ज्यावेळेस बघायचो तर ती माझ्याकडे आश्चर्याने बघायची. तिला वाटायचं की ह्या 2-3 महिन्यात तर हा दिसला नाही कुठं. मला तो आयुष्यभर विसरता येणार नाही तो किस्सा. मला ती सल सुद्धा आहे त्या काळात पत्नीला मुलीला वेळ देता आला नाही. पण मला तो किस्सा आठवला की मला अजूनही हसू येतं. मला अजूनही तिचे ते डोळे आठवतात, तिचे ते चेहरा आठवतो, मला अजूनही हसू येतं. आणि एक शेवटचा आणखीन सांगावा असं वाटतो तो किस्सा. म्हणजे माझं पहिली महापालिकेची निवडणूक पार पडली आणि लागलीच महिनाभरामध्ये दिलीपरावजी देशमुख साहेबांची विधान परिषदेची निवडणूक होती. आणि त्यानिमित्तानं राहीचंद्र मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होती आणि विलासरावजी देशमुख साहेब स्वतः आलेले होते. ते भाषण, तो कार्यक्रम आणि ते भाषण त्यांचं लातूरमधलं शेवटचं भाषण आणि कार्यक्रम होता आयुष्यातला त्यांच्या. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि पुढचं काय घडलं दुर्दैवानं ते आपल्याला माहीत आहे. पण तो शेवटचा जो भाषण होता त्यावेळेस त्यांनी सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या, भाषण केलं. आणि साहेबांचा स्वभाव आपल्याला माहीत होता. शेवटी बोलत असताना साहेबांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांची फिरकी घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये प्रदीप राठी साहेबांच्या फिरक्या घेतल्या, कवेकर साहेबांबद्दल थोडीशी फिरकी घेतली. माझ्या वडिलांच्या वरती ते आले आणि वडिलांचंही कौतुक करताना त्यांनी फिरकी घेत वडिलांबद्दलही वक्तव्य केले. आणि त्यांनी सांगितलं की आता विक्रमजींचा मुलगा राजकारणात आला आहे, म्हणजे निवडून आला आहे. आणि विक्रमजींनी आयुष्यात फार मोठे मोठे विक्रम केलेत आणि पोरगा फार चांगला आहे. त्यांनी असं सांगितलं, पोरगा फार चांगला आहे आणि त्याला कळालंय की योग्य गाडी कोणती आहे आणि कुठल्या गाडीत बसायचं आहे. त्यामुळे तो फार चांगला आहे, त्याला भविष्य उज्ज्वल आहे, असं कौतुक त्यांनी त्यावेळेस केलं होतं. आजपर्यंत मला तर व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाली नाही. कारण नेमकं त्यावेळेस घडलं असं की भाषणाचा शेवट होता, इलेक्शन कमिशनचे कॅमेरे होते आणि साहेबांना पुन्हा लागलीच खाली उतरायचं होतं. ते सगळे कॅमेरे तिकडे गेले आणि नेमका तो सीन हरवला. तो अनेकांच्या स्मृतीमध्ये आणि माझ्या हृदयामध्ये, माझ्या स्मृतीमध्ये अजूनही जिवंत आहे. मला वाटतं हे काही रंजक किस्से आहेत. कॉलेज लाईफ मधला कुठला किस्सा आठवतो? तुम्हाला अपेक्षित आहेत असे काही किस्से नाहीत माझ्याकडे. मित्रांसोबतचे खूप आहे. मला माहिती आहे आदर्श नगरसेवकाचा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. कदाचित काही दिवसात आदर्श महापौर सुद्धा अवॉर्ड मिळेल. पण कट्ट्यावरती बसल्यानंतर मात्र कॉलेज लाईफच्या काही कथा निघाव्यात. नाही, असं कॉलेज लाईफ बद्दल सांगण्यासारखं फार काही नाही आहे. मी कॉलेजमधला काही फार ब्राईट स्टुडंट नव्हतो. एक ॲव्हरेज स्टुडंट किंवा एक सामान्य. कुठल्या डेस्कवर बसायचं असं काही नाही. जिथं जागा मिळेल जो जागा देईल तिथे बसायचं. पूर्वीपासूनचा स्वभाव आहे, जी जागा मिळेल ती पटकवायची, त्याच्यामुळे इथपर्यंत आलोय. असं काही विशेष किस्सा सांगण्यासारखा कॉलेज जीवनातला नाही आहे. कारण कॉलेज जीवनातली जे 4-5 वर्ष होते ते थोडेसे तणावपूर्ण होते. मी 10वी उत्तीर्ण झालो आणि 11वीला असताना वडिलांचा तो एक मोठा आयुष्यातले बदल घडत होते. काँग्रेस पक्षातनं भारतीय जनता पक्षात येणं, 99 साली विलासरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवणं आणि मी 11वीला होतो. त्या पूर्ण कॅम्पेनमध्ये मी होतो. त्यानंतर बऱ्याचशा घटना घडल्या. ते थोडंसं तो काळच थोडासा विलक्षण होता. मी म्हणजे माझ्या आयुष्यातनं ते डिलीट बटन कधी सापडते का मी बघत असतो त्या काळातलं. त्याच्यामुळे असं काही फारसं आठवायसारखे किस्से नाही आहेत आणि रंजक किस्सा तर घडलाच नाही होता तसा काही. त्याच्यामुळे सांगण्यासारखं त्या काळातलं काही नाही आहे. ठीक.
आपण रॅपिड फायर राऊंडकडे जाऊयात या सेगमेंटच्या. तुम्ही जर राजकारण या क्षेत्रात नसतात तर कुठं जायला आवडलं असतं? राजकारणाव्यतिरिक्त कधीच विचार केला नाही. म्हणजे आणखी डोक्यात कधी आलं पण कधीच नाही. एकच कदाचित खेळात गेलो असतो, पण मला कधी विचारच तो शिवला नाही मनात. बरं. म्हणजे रॅपिड फायर राऊंडमध्ये अपेक्षित असंच आहे, एका शब्दात किंवा फार झालं एका वाक्यामध्ये आपण आम्हाला उत्तर द्यावं. काही उत्तरं वाढली तरी चालतील, कट्टा आहे शेवटी. आवडता खाद्यपदार्थ? कुठलीही गोड वस्तू. बरं. कुठलीही गोड, मला स्वीट खूप आवडतं. अच्छा. मला दररोज गोड खावंसं वाटतं. अच्छा. त्याचा परिणाम तब्येतीवर होतो, वजनही वाढतं, पण गोडचा मोह आवरत नाही. आवडता अभिनेता आणि अभिनेत्री? आवडता अभिनेता तसं बघितलं तर खूप सारे आहेत, पण सर्वांना जसे आवडतात तसे अमिताभ बच्चन मला खूप आवडतात. नव्या काळातलेही बरेच जण आहेत, रणवीर कपूर आवडतात, वरुण धवन आवडतात, पण ऑल टाईम फेवरेट जर म्हणालात तर अमिताभ बच्चन. आणि अभिनेत्री? अभिनेत्री सुद्धा खूप आवडतात, त्यांचं काम खूप आवडतं, त्यांचे चित्रपट बघायला आवडतात, आणि अजूनही तरुण असल्यामुळं अभिनेत्री आवडायला काही हरकत नाही. पण अनुष्का शर्मा खूप चांगल्या ॲक्ट्रेस आहेत. श्रद्धा कपूर खूप चांगले ॲक्टिंग करतात. आवडता चित्रपट? तसा मी चित्रपट खूप कमी पाहतो, पण शोले मला वाटतं तो चित्रपट कितीदाही बघितला की आपल्याला बघावासाच वाटतो, कधीच कंटाळा येत नाही, त्यामुळे शोले. आवडत्या चित्रपटातील फिल्मी डायलॉग? मी मगाशी सांगितलेला. बर, तो सोडून? अच्छा, तो सोडून तो ऐकायला आम्ही आता. शोले मधला कुठलाही तुमच्या आवडता चित्रपटाचा कुठलाही डायलॉग? अच्छा, असं रॅपिड फायर आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा असला की एकदम ब्लँक करून टाकतो. ठीक आहे, तेच मला ते राहून तोच मला डायलॉग आठवतो. बरं, एकदा होऊन जाऊ द्या. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है. आवडतं गाणं? आवडतं गाणं मोह मोह के धागे. पॉपॉन गायक आहेत त्याचे, आणि मला वाटतं दम लगा के हैया चित्रपटातलं आहे मोह मोह के धागे, ते गाणं खूप आवडतं. तुम्ही कुणाला आदर्श मानता आणि का? माझ्या वडिलांना. आणि माझ्या वडिलांना आदर्श मानतो कारण मी त्यांना बघूनच या क्षेत्रामध्ये आलो. मला या क्षेत्रात येण्यामागचं सर्वात मोठी प्रेरणा ते होते, त्यामुळं माझे वडील. आवडतं पुस्तक आणि त्याचे लेखक? खूप सारे आहेत. म्हणजे मी या 2-3 वर्षात तर मला शक्य होत नाही आहे तेवढं, परंतु पुस्तकं मी खूप वाचतो, त्यामुळं खूप सारे पुस्तकं वाचलेली आहेत. एखाद्या पुस्तकाचं टायटल? काल परवा वाचलेलं द अनपोस्टेड लेटर्स, म्हात्राचं ते पुस्तक आहे, ते खूप चांगलं पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचण्यासारखं आहे. किंवा छावा, हे सुद्धा खूप चांगलं आहे. त्यानंतर म्हणजे अशी खूप पुस्तकं मला सांगता येतील जी मी वाचली आहेत. आवडता खेळ? त्याच्यामधले शरद पवारजी साहेबांवरचं एक आहे, लोक माझे सांगती, ते खूप सुंदर पुस्तक आहे. ते मला वाटतं की आपण जे पहिल्या वेळेला विचारलं होतं त्याला अनुषंगून प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. आवडता खेळ? क्रिकेट. टी व्हीवरती बातम्या सोडून तुम्ही पाहत असलेलं कुठलाही कार्यक्रम असेल तर तो कुठला कार्यक्रम आहे? बातम्या सोडून आजकाल मोबाईलवरती आता ते क्रोमकास्ट आलेलं आहे, मोबाईलवरनं क्रोमकास्ट करून टी व्हीवरती पाहतो मी. माझी मुलगी, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की ती जोपर्यंत असते जागी तोपर्यंत ती काही मला बातम्या बघू देत नाही. मग ती झोपल्यानंतर तसे मी तिचे सगळे कार्टून्स बघतो सध्या. तिचे सगळे कार्टून्स मला पाठ आहेत. हां, पेपा पिगपासनं ते सगळे लिटल सिंगमपर्यंतचे सगळे कार्टून मी पाहतो. हे सांगायला मला काही वेगळं वाटत नाही. पण लल्लन टॉप चॅनल जे हिंदी न्यूज चॅनल आहे यूट्यूबवरती, ते मी दररोज पाहतो.
देशभरातलं त्याच्यातनं कळतं. आणि नेटफ्लिक्सवरची एक सिरीज पाहतो आहे, हाऊस ऑफ कार्ड्स, सध्या फार छान सिरीज आहे, प्रत्येकानं बघितली पाहिजे. कट्ट्यावरच्या गप्पा आहेत म्हणून कुठलीही म्हणजे त्याच्यामध्ये बाकी गोष्टी न ठेवता, कारण शेवटी राजकीय पक्ष म्हटल्यानंतर प्रत्येकाचं, मी मानतो किंवा अनेक जणही मानत असावेत कदाचित, किचन हे एकसारखंच असतं, पण शेवटी बाकी बाहेर येत असलेला विचार आदर्शच असतो, पण काय वेळेनं जातात माहिती नाहीत. तुमचा काँग्रेस पक्ष सोडून आवडता राजकीय पक्ष आणि नेता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेब. रोज सोशल मीडियावरती तुम्ही किती वेळ ॲक्टिव्ह असतात? ॲव्हरेज 2-3 तास बरं असतो मी, आणि मी प्राऊडली सांगतो त्यात, म्हणजे हे काही नाही, आणि प्रत्येकानेच असावं, त्यात गैर नाही आहे. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, त्याचा वापर तुम्ही चांगल्यासाठी करू शकता आणि वाईटाईसाठी करू शकता. समाजामध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद सोशल मीडियात आहे. आज आपण सोशल मीडियाची ताकदच अनुभवू शकलो नाही अद्यापपर्यंत, कुठल्याही समाज घटकाने अनुभवले नाही, हे माझं म्हणणं आहे. सोशल मीडिया आज देशामध्ये सत्तांतर घडवू शकतं, आणि एखादा लष्करी उठावसुद्धा करू शकतं. सोशल मीडिया देशाची सत्ता पलटवू शकतं, तसं सत्ता आणू शकतं. एखादा चांगला विचार लाखो लोकांपर्यंत एका क्षणात पोचू शकतं, आणि एखादी चुकीची बातमीसुद्धा करोडो लोकांपर्यंत एका क्षणात पोचू शकतं. त्यामुळं सोशल मीडिया हे आपल्या सर्वांच्या विचाराच्या पलीकडची ताकद आहे. त्याचा जसा वापर करू आपण तसा आहे. त्यामुळं मी 2-2.5 तास तरी किमान घालतो मी त्याच्यात. शेवटचा प्रश्न, आदर्श मैत्री कट्ट्याच्या या उपक्रमाबद्दल आपलं मत? आदर्श मैत्री कट्टा, कॉफी विथ आदर्श मैत्री कट्टा, खरं म्हणजे हा उपक्रम खूप नवीन आहे लातूरमध्ये. संतोषजी बिराजदार साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू झालेला आहे. प्राध्यापक ओमप्रकाशजी झुरळे साहेब हे याचं निवेदन करतायत, आणि या माध्यमातून समाजात ज्यांचं काही योगदान आहे, माझ्यासारख्या व्यक्ती सोडून, त्यांचे इंटरव्ह्यू, ते मुलाखती ते घेत आहेत, आणि लातूरमध्ये इतरांना प्रेरणा मिळावी किंवा त्यांना काही आतल्या गोष्टी शिकता याव्यात, याकरिताचा हा प्रयत्न अतिशय चांगला प्रयत्न आहे, नाविन्यपूर्ण आहे. कारण लातूरमध्ये असं कधी आपण अनुभवलेलं नव्हतं. मलाही सुरुवातीला जेव्हा त्यांचा फोन कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं एक सिरीज करतो आहे, आणि त्याच्यामध्ये शून्यातनं विश्व निर्माण केलेल्या व्यक्तींबद्दल आम्ही हे करतो, किंवा ज्यांनी काही अचीव केलं त्यांच्याबद्दल आम्ही मुलाखती घेतो आहे. मी उलटा प्रश्न त्यांना केला की तुम्ही माझ्याकडे कशाला येत आहे, कारण मी काही शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे असं मी स्वतःच मानत नाही. त्यामुळं मी सुरुवातीला संकोच करत होतो की इंटरव्ह्यू कसा होईल किंवा काय होईल, परंतु या निमित्तानं मन मोकळं करता आलं. अनेकदा राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना डिप्लोमॅटिक भूमिकेत एवढं माणूस समरस होतो की प्रत्येक उत्तरसुद्धा त्याच विशिष्ट चाकोरीनं देण्याचा प्रयत्न करतो. पण झुरळे सरांचं खासियत अशी आहे की ते खोदून अगदी गाभाऱ्यात हात घालून बरोबर त्या पिंडीवरचं फूल उचलण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळं वेगळा अनुभव आला, मनातल्या गोष्टी शेअर करता आल्या. अनेकदा असं म्हणतात की मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या की त्या मनालाच वेदना करतात, आणि आठवणी चांगल्या असोत किंवा वाईट असोत ते कोणासोबत तरी शेअर करता आल्या पाहिजे, असं माणूस कायम ती एक वाट शोधत असतो. मला वाटतं की मला आदर्श मैत्री कट्टानं ती वाट उपलब्ध करून दिली. त्यामुळं मी आदर्श मैत्री कट्टाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. असंच त्यांचं वेगवेगळे नाविन्यपूर्ण जे उपक्रम असतात ते असेच निरंतर चालत राहोत ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू. आदर्श मैत्री कट्ट्याच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत मी ज्यांचा उल्लेख नेहमी करत आलो आहे, ATM म्हणून, ऑल टाईम अवेलेबल मेयर म्हणून, ते विक्रांतजी गोजमगुंडे यांच्यासोबत आपण आज गप्पा मारल्या. त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनाविषयी, सामाजिक जीवनाविषयी आपण सखोल असे वैविध्यपूर्ण प्रश्न आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना विचारले. खरं तर एक दिलखुलास गप्पा एका युवा व्यक्तीसोबत मारत असताना, त्यांच्यासोबत चर्चा करत असताना निश्चित मनस्वी आनंद झालेला आहे. त्यांच्या पुढील राजकीय, सामाजिक सर्वच बाबींसाठी आपण शुभेच्छा देऊयात. त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा शुभेच्छा देऊयात, त्यांच्या शुभकामना करूयात.
विक्रांतजी धन्यवाद, आपण आमच्यासोबत चर्चा केलं. थँक्यू. धन्यवाद.